नमस्कार मित्रांनो, मी राजेश पोळ. मी आज आलोय गर्दीतील सुप्रसिद्ध मिरासाहेब दर्गा या ठिकाणी. मित्रांनो, आज आपण मोहरम निमित्त या दर्ग्यामध्ये आलोय. मोहरमचा सण अतिशय उत्साहात आपण या ठिकाणी साजरा करतोय. तर मोहरम करबला या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेण्यासाठी आज मिरजेतील सुप्रसिद्ध दर्गा मिरासाहेब या ठिकाणी अजगर साहेबांची चर्चा करण्यासाठी आलोय. अजगर साहेब आपल्याला मोहरम या सणाविषयी माहिती सांगणार आहेत. नमस्कार अजगर साहेब. मिरजेतील मोहरम हा हिंदू मुस्लिम एकतेची प्रतीक म्हणून महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असणारा मोहरम एकमेव असा सण आहे. या ठिकाणी मोहरम सण हा मुस्लिम समाजासाठी नवीन वर्षाची सुरुवात असते. ज्या वेळेला चंद्रदर्शन होतो त्यावेळेला या दर्गा पटांगणामध्ये कुदळ मारून मोहरमला सुरुवात होते. आमच्या मोहरमच्या उर्दू 1 तारखेला मिरासाहेब दर्गा या ठिकाणी पंजाची स्थापना होते. या वेळेला खास करून 90% हिंदू समाज हा उपस्थित असतो. हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा एक मोहरमचा हा एक भाग आहे. या ठिकाणी मिरासाहेब पंजे बसल्यानंतर मग जिल्ह्यातील असेल, राज्यातील असेल, सर्व पंजे जे आहे 5व्या दिवशी म्हणजे उर्दू 5 तारखेला मोहरमच्या या ठिकाणी सगळीकडे बसत असतात. या ठिकाणी दुसरा दर्गा म्हणजे 12 इमाम दर्गा. या ठिकाणी 12 इमाम दर्ग्याला उर्दू 5 तारखेला 5व्या दिवशी पंजाची स्थापना होते आणि 12 इमाम दर्गा आणि मिरासाहेबांचे एक 4 भेटी होत असतात. 4 भेटीचं कार्यक्रम असा आहे की उर्दू 7व्या तारखेला पहिली भेट आहे. मिरासाहेबांचे पंजे जे आहे 12 इमाम दर्ग्याच्या भेटीला जातात. त्या ठिकाणी संध्याकाळी 7:30 ते 7:45ला पहिली भेट होत असते. या भेटीच्या वेळेला त्यामध्ये बैलगाडा असेल किंवा अब्दागिरी असेल हे सुद्धा 90% जे हिंदू समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित असतात. त्याच पद्धतीनं दुसरी भेटीसाठी 12 इमामचे पंजे जे आहेत या ठिकाणी मिरासाहेब दर्ग्याला संध्याकाळी भेटीसाठी येतात. आणि तिसरी भेट जी आहे ते पहाटे म्हणजे 9व्या दिवशी जी आहे 12 इमामचे पंजे परत मिरासाहेब दर्ग्यामध्ये येऊन तिसरी भेट होत असते. 9व्या दिवशी या ठिकाणी दर्गा पटांगणामध्ये फार मोठा एक आलावा आहे. त्या आलाव्यामध्ये कत्तल रात्र म्हणून या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतो. या आलाव्यामध्ये कमीत कमी अनेक टन लाकूड या ठिकाणी जाळलं जातं. त्या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम भाविक आपली नवस फेडण्यासाठी या ठिकाणी आलावामध्ये उडी मारतात. ते अंगाराची कुठली भीती बाळगत नाही आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं कुणालाही इजा सुद्धा झाली नाही. हा एक महत्त्वाचा विषय. तसेच शेवटच्या 4थ्या दिवशी चौथी जी भेट असते म्हणजे उर्दू 10 तारखेला ते 12 इमाम दर्ग्यामध्ये मिरासाहेबचे पंजे जाऊन पाठी त्या ठिकाणी भेट झाल्यानंतर दिवसभर शरबतच्या गाड्या या ठिकाणी सहभाग घेतात. तसेच अनेकांची बैलगाड्या सुद्धा बैलजोडी सुद्धा या ठिकाणी ज्यांच्याकडे बैल नाही ते स्वतः नवीन बैल आणून या ठिकाणी जोडतात. ते हिंदू मुस्लिमचे एकतेचं प्रतीक म्हणून मोहरम हा सण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला जातो. आपण या मोहरमच्या निमित्तानं नवीन पिढीला हिंदू मुस्लिम एकतेचं खूप छान उदाहरण दिलेलं आहे. तर जगामध्ये अशांततेचं वातावरण असताना, युद्धजन्य परिस्थिती असताना या मोहरमच्या सणानिमित्त आपण जगाला शांततेचा एक संदेश द्यावा अशी माझी विनंती आहे. एक आहे आपला प्रश्न महत्त्वाचा आहे. खरं म्हटलं तर देव देवता हे सगळे सारखेच आहे. आपण माणूस म्हणून जगायला शिकलं तर या ठिकाणी जात पात धर्म न मानता एकत्र जाते. मग हिंदूचं जरी बोट काटलं किंवा मुसलमानाचं जरी बोट काटलं की मुसलमानाचं रक्त हिरवा आणि हिंदूचं रक्त भगवा असं का होणार नाही. रक्त हे सगळ्यांचा लालच आहे. फक्त हे काय आपण धार्मिक कार्यक्रम साजरा करत असताना धार्मिक पद्धतीने साजरा केला तर त्याचा एक संदेश वेगळा जातो. आता आमच्या मोहरममध्ये ढोल ताशे पारंपरिक वाद्य आज सुद्धा चालू आहे. आज आम्ही मोहरम सणामध्ये डॉल्बीला बंदी घातलेली आहे. त्याला आज 12 वर्ष झाले. डॉल्बीला फाटा देऊन विनाकारण पैसे खर्च करण्यापेक्षा ते शिक्षणासाठी, गोरगरिबासाठी किंवा गरिबाच्या लग्नासाठी, दवाखान्यासाठी, औषध उपचारासाठी, घरात संचार साहित्यासाठी याच्यासाठी वापर करा म्हणून आम्ही या ठिकाणी संदेश देतो. त्या पद्धतीने 90% या ठिकाणी प्रगती झालेली आहे. इतर सणामध्ये सुद्धा सर्वांनी धार्मिक पद्धतीने कार्यक्रम साजरा करून पैसे वाचवून गोरगरिबांना मदत करावं असे मी आवाहन करतो. एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या सणाच्या निमित्तानं करबलाचं ऐतिहासिक महत्त्व आणि मोहरम तसेच आज जो सण आपण साजरा करतोय त्या सणाच्या शेवटच्या दिवशी आपण सरबत वाटतो. मग हा सण आपण तो काळ म्हणून साजरा करतोय का उत्साह म्हणून साजरा करतोय? या सणाकडं बघण्याचा दृष्टिकोन काय आणि तरुण पिढीला आपण काय संदेश देतो? एक आहे मोहरम सण हा आमच्यासाठी दुःखाचा सण आहे. इमाम हसन हुसेन करबलामध्ये शहीद झाले त्यावेळेला त्यांना पाणी सुद्धा मिळालं नाही. म्हणून शेवटच्या दिवशी म्हणजे मोहरमच्या 10व्या दिवशी आम्ही गोरगरिबांना शरबत वाटप, गोड अन्न वाटप, तसेच महाप्रसाद वाटप
असे कार्यक्रम करतो आणि 9व्या आणि 10व्या दिवशी आमच्या मुस्लिम समाजामध्ये लोक हे रोजा राहतात आणि रोजा राहून आपल्या देशासाठी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांसाठी आपण एकत्रित राहावं, आपल्या देशात शांतता राहावी, आपल्या देशात एकोपा राहावा अशी प्रार्थना करून मग सांगता समारंभ होतो. खरं म्हटलं तर इमाम हुसेन यांचा बलिदान हे फक्त मुस्लिमसाठी नाही, आपल्या जगासाठी होता आणि जगाला त्यांनी एक संदेश दिलेला आहे की माणसाने माणुसकीनं माणसासारखं जगावं हा एक त्यांनी संदेश दिलेला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मुस्लिम समाज हा मोहरम सण साजरा करत असतो आणि मोहरम सण साजरा करत असताना मुस्लिम समाजाबरोबर हिंदू समाजसुद्धा रोजे विजे राहून या ठिकाणी दानधर्म करत असतो. त्याबद्दल फार मोठं योगदान या हिंदू समाजाचं सुद्धा या मोहरममध्ये आम्हाला लाभत असतं. एक बलिदान आणि जगाला मानवतेचा संदेश या मोहरमच्या निमित्तानं आणि हिंदू आणि मुस्लिम एकता आणि जगाला शांततेचा संदेश देणारा हा सण साजरा करत असताना या सणाचा एक महत्त्वाचा भाग होण्याचं भाग्य आम्हाला या ठिकाणी लाभलं. त्यासाठी मीरासाहेब दर्गा कमिटी तसेच अजगर साहेब यांनी आम्हाला अमूल्य माहिती दिली, याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानतो. धन्यवाद.